तर दुपारची वेळ होती मित्रांनो, आणि अचानकपणे फोन वाजायला लागला. आणि मला माहीत नाही नक्की, मी असा कोणाचे फोन उचलतच नाही सहसा. तर मी बघतोय तर फोन होता सोहमचा. आणि सोहम तसा मला कधी दुपारचा फोन वगैरे नाही करत. तर त्यामुळे बोललो की ठीक आहे, चल खेळायला वगैरे बोलवत असेल. तर त्यामुळे मी पहिल्यांदा इग्नोरच केलं. आणि मग नंतर तिकडे जरा उठलो, झोप येत होतो मस्त दुपारी, तरी पण फोन उचलायला लागणारच आहे. तर मी गेलो आणि मग फोन उचलला सोहमचा. तर बघतो तर वेगळंच होतं की सोहम म्हणत होता की हरिश्चंद्रगडला जायचं आहे. तर हरिश्चंद्रगड तर मला काय आयडिया नव्हती की नक्की काय आहे, कसं आहे आणि कसं जायला लागणार आहे आपल्याला. तर मी थोडी इन्फॉर्मेशन कलेक्ट करत होतो आणि नंतर आमचं ठरलं की आम्ही परेलवरनं डायरेक्ट जाणार आहे हरिश्चंद्रगडला. तर हा आहे आमचा पुढचा प्रवास. वीर है चला चला. तर मित्रांनो, कसं असतं ना की महाराजांचे गडकिल्ले दिसतात तेवढे सोपे नसतात. आणि आम्हाला देखील ते तिकडे गेल्यानंतर समजले. कारण का कसं आहे की तिकडे जाताना आमच्यामध्ये खूप एक्साइटमेंट होती. आणि ह्याच्या आधी देखील आम्ही खूप सारे ट्रेक्स केलेले, पण देखील आज कसं होतं की आम्ही असं पहिल्यांदा जात होतो. म्हणजे मी आणि सोहम आणि असे अनोळखी व्यक्ती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, जेवढे देखील लोक होते आमच्या ग्रुपमध्ये ते आम्ही एकमेकांना ओळखतच नव्हतो. आणि त्यांच्यासोबत आम्ही हा प्रवास सुरू केलेला. आणि थकवा असा जाणवलाच नाही. पण बोलतो ना की एक असतं की आपण एवढ्या वरती आलो आहे आणि असं खाली बघितलं की पूर्ण निसर्ग दिसत होता. तर हा एक्सपिरियन्सच खूप वेगळा होता तसं बघायला गेलं तर. पण खूप मजा आली. आणि बाकीचा प्रवास तर तुम्ही पुढे बघाल. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कौशल जाधव आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही सर्व आलो आहोत, म्हणजे आम्ही सर्व नाही, म्हणजे मी आलो आहे आज हरिश्चंद्रगडला. आणि तसं हरिश्चंद्रगडबद्दल सांगायला गेलं तर खूप काही आहे. त्याची इन्फॉर्मेशन पुढे तुम्हाला, म्हणजे माझ्यापेक्षा आमचे ते ट्रेक गाईड होते ना, ते तुम्हाला चांगले देतील या पुढे व्हिडिओमध्ये. तर खरं तर मी आलेलो माझ्या मित्रासोबत, सोहमसोबत, आणि अजून देखील आमचे 2 मित्र होते. तर आम्ही हा प्रवास चालू केलेला रात्री. आणि आम्ही सगळं म्हणजे एकदम पहाटे पोचलेलो हरिश्चंद्रगडला. तर पुढची इन्फॉर्मेशन आमचे एक गाईड देतील तुम्हाला, तर तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओ. आपण आता पानसई गावातून ट्रेक चालू केला आहे. पानसई गावातून आपल्याला 1 ते 1.5 तासाचा ट्रेक असतो. तो ट्रेक तुमच्यावर आहे. काही लोक 1 तासात पण पूर्ण करतात, काही लोकांना 1-1.5 तास लागतो. सो आता आपण पानसई गावातून ट्रेक चालू केला. आणि आज या हरिश्चंद्रावरचं जे नेचर आहे, जे निसर्गाने आज आमच्या पदरात पाडलं, तो हा सीन 1 नंबर सीन आहे. तुम्ही पाहू शकता. पण कॅमेरा तिकडे कॅमेरा दाखवा तिकडे. हां, मग तिकडे दाखवा. दुसरं काय? हां. तो आता आपण ज्या बेसला आलो आहे, इथून फक्त 5 ते 10 मिनटामध्ये आपण मंदिराजवळ जाणार आहे. मंदिरामध्ये तुम्हाला जे काही गोष्टी आहेत त्या आपण बघणार आणि त्यानंतर आपण कोकणकड्याकडे जाणार आहे. ओके. त्यावेळी त्या मंदिराच्या खालच्या बाजूला एक गुफा आहे. त्या गुफेमध्ये एक शिवलिंग आहे मोठं. त्या शिवलिंगीचे 4 खांब आहेत. त्यातले 3 खांब तुटलेले आहेत. तसे त्रेतायुग, कलियुग असे सतयुग आणि कलियुग राहिलेला आहे. कलियुग आता चालू आहे. हां, कलियुग चालू आहे. असे 3-4 स्तंभ आहेत तिथे. त्यातले 3 पडलेले आहेत. एक कलियुगचा स्तंभ अजून तिथे बाकी आहे, तो आपण आता बघणार आहे. तर जसं दादाने सांगितलं तसं इथे एक शिवमंदिर होतं. आणि तिथे म्हणजे असं एकदम असं पॉझिटिव्हिटी होती या मंदिराजवळ. आणि जसं जसं आपण पुढे पाहणार आहोत तर तिथे देखील खूप काही अशा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. काय होते ते गुफा तिकडे बसून जाय 2-3 सेंटरचे पेंट कोरले आहेत. कोरले दगडात कोरले तसं. तिथून वरून तारामध्ये एक टॉप आहे. आहे ना त्याच्यात. आणि ते झोपतात ते लोक झोपतात ना असे रिव्ह्यू बघायला. वरती आहे ना ते कोकणकडा ते वर आहे ना. पुढे जाणार आपण आता मस्त हवा आहे. दिवसात जाणार. तू जातोय का ते पटकन आज जाऊन येऊ शकतो.
तर हे तर आम्ही आता जे काय तुम्हाला सांगितलं ते थोडक्यात माहिती होती की आमच्या नक्की प्रवासामध्ये होणार होतं काय, पण खरी सुरुवात प्रवासाची इथून झालेली सकाळी म्हणजे पहाटे. जय शिवराय. आणि आज आपण आलोय हरचंद्रगड. तो हरचंद्रगड सोबत आपण कोकण कडा करणार, बरोबर? हेच आपण मेन्शन केले, बरोबर? तर आज आपल्या सगळ्यांचं नशीब आहे की आपल्याला गाडी आपली वरती आली, नाहीतर आपल्याला गाडी तिथे टोल नाका होता, तिथूनच गाडी आपल्याला ड्रॉप करून तिथेच थांबणार होती. तो तिथून आपल्याला पिकअप करून जसं आपले मसर वगैरे भरतात ना तसे तुम्हाला घेऊन यावं लागणार. त्यामुळे आम्ही बसचं प्लॅनिंग तुम्हाला दुपारपर्यंत लेट झालं प्लॅनिंग. त्यासाठी तुमची जरा सकाळपासून तुम्ही वाट किंवा 2 दिवसापासून वाट बघायला की प्लॅनिंग कधी पडेल, किती वाजता ट्रेन पकडायची वगैरे. तो ते पाठी पुढे झालं, त्यासाठी थोडं माफ करा. आणि पाठी पुढे झालं असेल थोडं. त्याचबरोबर टाईम जास्त न घेता आपण एकमेकाची ओळख करून घेऊ पहिली, ओके? त्यानंतर तुम्हाला मी ट्रेकचे जे नियम आहेत ते सांगेन, त्यानंतर आपण ट्रेक चालू करूया, ओके? अच्छा कुठे आला? आरतीकडं आला. तर इथून खरं तर सुरुवात झालेली आमच्या प्रवासाची एकदम सकाळी पहाटे 4च्या दरम्यान. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही कसे गेलो, हा ग्रुप कोण आहे? तर हा ग्रुप आहे घाटी ट्रेकर्स, एक ग्रुप आहे. तर त्यांच्यासोबत आम्ही गेलेलो कोकणसाठी. आणि हा जो ग्रुप आहे ना खाली किती डेप्थ आहे? तर एकदम सकाळी आम्ही 11च्या दरम्यान आम्ही पोचलेलो कोकणकड्याला. तर हा तिकडचा व्ह्यू आहे. आणि खरं तर खूप म्हणजे बोलतो ना की निसर्गाचं जे खरं रूप असतं ना ते इथून तुम्हाला दिसेल. आणि तुम्हाला असं फील होईल तिथे की आपले जे शिवरायांचे मावळे होते, छत्रपतींचे म्हणजे आपले मावळे होते, ते कसे इकडनं येत असतील किंवा कशी येणं जाणं होत असेल. तर तिकडे लिटरली म्हणजे त्या जागेवर गेल्यावरती फील होतं. तिथे तुम्ही ते अनुभवू शकता, तिथे तुम्ही ते म्हणजे तुम्ही तिथे फील करू शकता या सगळ्या गोष्टी. यस हो, अरे थँक्यू. मस्त आपण आहे काय आता डायरेक्ट कुठे पण बसतोय. हळू ये बाबा, सवय आहे. तिथे खाली एवढा डेप्थ आहे आणि याला सवय आहे बोलतो. हे बाबा मागे जा खतराची गाडी. मागाशी त्याने तिथून तिथे उडी मारली डायरेक्ट, खोलली नाही तेच. ठीक आहे, पण आता मागे जाऊया. खूप खतरनाक व्ह्यू आहे गाडी, म्हणजे खतरनाक व्ह्यू आहे ते कोकणकड्याचा. ओके, खतरनाक व्ह्यू आहे ते. आणि एवढं सगळं बघितल्यानंतर तिथे काही अशा देखील गोष्टी होत्या की त्यावरती विश्वास बसणं म्हणजे खूप मुश्किल आहे. तर तिथे काही एक असा दगड होता की त्याच्यावरती तुम्ही जर असं दुसऱ्या दगडाने जर मारलं तर तिथे लोखंडासारखा आवाज येतो त्या एकाच दगडावरती, आणि दुसऱ्या दगडांवरती नाही. तर त्याबद्दल बघूया आपण. थोडासा दगड पोकळ असला तरी आवाज कसा आहे ना, आता हे पोकळ आहे त्याचं आवाज कसं आहे ना, त्याचा आवाज वेगळा आला पाहिजे ना. असं नाही की पूर्ण दगड पोकळ आहे, पूर्ण दगड पोकळ व्हायचं तुटला असतं मग एवढं सगळ्यांना आपण. आणि एवढं सगळं बघितल्यानंतर आम्ही इकडनं निघालेलो या सुंदर जागेला. सोडायची वेळ आलेली. शिवाजी महाराज की जय.
मग 15 आता मी विचार पडलो काय नेमकं मी आडवा पडलेलो तो आता काय करू आता मी 15 सांगितलं म्हणजे आपण